शहरात आयात होणाऱ्या मालाची थेट दुकानातच जाऊन तपासणी करण्याचे अधिकार राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे एलबीटी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिकांची प्रशासनाला दुकानात जाऊन तपासणी करता येणार आहे. हे अधिकार मिळाल्यानंतर प्रशासनाने थेट कारवाईला सुरुवातही केली आहे. 1 एप्रिलपासून महापालिका हद्दीत जगात रद्द होऊन एलबीटी कर लागू झाला आहे. या करासाठी शहरातील तब्बल 69,000 व्यावसायिकांनी एलबीटीची नोंद केली होती. मात्र अनेक व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्र घेऊन ते एलबीटी कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे महापालिकेचे उत्पन्न ढासळले होते. घटलेल्या उत्पन्नाचा परिणाम पालिकेच्या अंदाजपत्रकावर झाला होता. एलबीटी कर प्रणालीत थेट दुकानात जाऊन तपासणी करण्याच्या अधिकाराचा राज्य शासनाच्या परवानगीशिवाय वापर करता येत नाही. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळेच व्यावसायिकांकडे आयात होणाऱ्या मालाची थेट दुकानात जाऊन तपासणी करण्याच्या अधिकाराचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आयुक्त महेश पाठक यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे गेल्या महिन्यात केली होती. त्यानुसार शासनाने प्रशासनाला थेट दुकानात जाऊन तपासणीचे अधिकार दिले आहेत. यासंबंधीचे पत्र पालिकेला मिळाल्यानंतर एलबीटी प्रमुख विलास कानडे यांनी थेट दुकानाची तपासणी करून कारवाईला सुरुवात केली. हे अधिकार पालिकेला मिळाल्यास प्रशासनाला थेट दुकानात जाऊन आयात मालाची तपासणी करता येणार आहे. पालिकेला थेट अधिकार मिळाल्याने एलबीटी बनवणाऱ्यांची चांगलीच अडचण होणार असून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये मेहरबान राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2013 पासून जकात कराऐवजी स्थानिक संस्था कर सुरू करण्यात आला आहे. आणि हा कर नव्याने सुरू होत असल्यामुळे सुमारे फेब्रुवारीपासूनच सर्व या स्थानिक संस्था करामध्ये जे व्यापारी अभिप्रेत आहेत त्या सर्वांचे मेळावे घेणे, त्यांना माहिती देणे, त्यांच्या सभांना उपस्थित राहणे आणि एकूणच या कायद्याच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. शासन स्तरावरही बैठका झालेल्या होत्या आणि त्यानंतर या कराच्या बाबतीमध्ये एक संपूर्ण चांगली सिस्टीम तयार करून, एक चांगली व्यवस्था तयार करून कामकाज सुरू केलेलं आहे. आणि आता जवळपास पहिले 6 महिने पूर्ण झाल्यानंतर या करामधून महापालिकेला अपेक्षित असं उत्पन्न प्राप्त होत नव्हतं आणि त्यामुळे महापालिकेने वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तपासणी करण्याबाबतची परवानगी मागण्यात आलेली होती. दिनांक 19 रोजी काही व्यावसायिकांच्या बाबत तपासणी करण्याचे अधिकार मागितलेले होते. महापालिका आयुक्तांनी तशी विनंती शासनाला केलेली होती आणि त्याप्रमाणे 20 तारखेला शासनाने ती परवानगी दिली. ती परवानगी दिल्यानंतर स्थानिक संस्था कर खात्याकडे जो डेटा तयार केलेला होता की जे व्यावसायिक अजिबात स्थानिक संस्थाकडे भरत नाही किंवा जे पूर्वी जकात भरत होते, मोठ्या प्रमाणात जकात भरत होते, त्यांच्याकडे मालही मोठ्या प्रमाणात येतो आहे पण स्थानिक संस्था कर भरत नाही. आपले सेवकही त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्या पद्धतीची माहिती देत होते, त्यांना त्या पद्धतीने संपूर्ण विनंती करत होते. तरी देखील ज्या व्यावसायिकांकडनं यांच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष झालेलं आहे अशा व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याबाबत हा विषय सुरू करा. आणि आपण 20 तारखेला सुमारे 3 ठिकाणी ही कारवाई केली. 21 तारखेला देखील 2 ठिकाणी ही कारवाई केली आणि या कारवाईमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात मालाची आयात झालेली आहे परंतु एकही रुपया एलबीटी 1 तारखेपासून महापालिकेकडे जमा केलेला नाही आणि त्यामुळे या ठिकाणी या कारवाईच्या अनुषंगाने त्यांना संपूर्ण माहिती देणं, या कायद्याच्या कर्तव्य आणि अधिकाराबाबतची त्यांना जाणीव करून देणं आणि ही सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी 1 एप्रिलनंतर आलेला माल, त्या पूर्वीचा स्टॉक, विक्री झालेला माल हे सगळं टॅली करून त्या संपूर्ण मालाच्या आयातीच्या बाबतचं कर दायित्व निश्चित करून त्यांना त्या पद्धतीची नोटीस दिली जाते आणि त्या नोटीसप्रमाणे मग त्यांना ती रक्कम जमा करायला सांगितली जाते. तर या कारवाईमुळे निश्चितच जे लोक मालाची आयात करतात पण कर भरत नाही किंवा अद्याप नोंदणीही केलेली नाही, व्यवसाय मात्र करतात, त्यांच्यावर एक चांगल्यापैकी दबाव निर्माण होईल आणि या ठिकाणी कर दायित्व भरण्याबाबतची जबाबदारी वाढेल अशी नक्की खात्री वाटते. मूलतः या ठिकाणी कारवाई करणं हा महापालिकेचा उद्देश नाही. महापालिकेचा उद्देश असा आहे की हा करच प्रामाणिकपणावर अवलंबून आहे. तर प्रामाणिकपणे आयात केलेल्या मालावरती एलबीटी भरावा अशीच भूमिका महापालिकेची पहिल्यापासून राहिलेली आहे आणि काही लोक त्याला चांगला प्रतिसाद पण देत आहेत. महापालिकेला चांगल्यापैकी ते त्यांचं प्रामाणिकपणे भरतात पण काही व्यावसायिक मात्र या बाबतीमध्ये तेवढं गांभीर्याने घेत नाही, वारंवार सूचना देऊनही त्या पद्धतीने कर भरत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. यापुढे मात्र आम्ही अशीच पद्धतीची कारवाई अधिक जोमाने चालू राहील. पण माझं आव्हान पुन्हा आहे की संबंधित व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे कर भरावा आणि अशा पद्धतीच्या कारवाईपासून लांब राहावं.
जेणेकरून या बाबतीमध्ये त्यांची देखील त्यांना त्रास होणार नाही आणि महापालिकेला सुद्धा जर वेळेवर कर भरला तर शहराच्या विकासाला सुद्धा मदत होऊ शकते.